नेहमीप्रमाणे पालखी विठोबाच्या त्या देवळामध्ये गेलो. दर्शन घ्यायचं होतं. आम्ही चालायला सुरुवात करायच्या आधी माऊलीचं दर्शन घ्यायचं. ती पालखी तिकडे ठेवलेली होती, तिथे जाऊन दर्शन घ्यायचं. त्याला माझ्या मनात इतका खरं म्हणजे आळस आला होता ना अंगामध्ये. मी म्हणलं आता पुन्हा हे बूट काढा, मग ते कुठेतरी ठेवा, मग ते पाय सगळे चिखल होणार तिथे. मग ते जाऊन दर्शन घेऊन आलं परत की परत आता ते शूज घाला, मग ते सगळे पायाला घाण लागते. हे सगळं नकोच. आणि काय मी माऊलीबरोबरच चाललोय ना, काय वेगळं दर्शन काय घ्यायचं. आणि स्वतःलाच समजावून सांगून जेव्हा मी स्वतःच एक थिअरी गेली की काही गरज नाही अशी. आपण इतके दिवस घेतलं की रोज दर्शन, आज नसलं तरी चालतं आपल्याला. असं मग मी तिथे असं टंगळ मंगळ करत उभा होतो. 10 मिनिटं होती निघायला माऊलीला. तर त्याला तिचं अचानक ओ माऊली, ओ माऊली अशी करून हाक मारायला सुरुवात केली. मी उभा होतो, ती बसलेली होती. ओ माऊली. तिथे सगळेच जण जमलेले असतात, ते सगळेच एकमेकांना माऊली म्हणत असतात. त्यामुळे कोण कोणाला हाक मारते तसं कळायला काही मार्ग नाही. मग मी आपलं असं इकडे तिकडे करून बघतोय, मला काही कोणी दिसायला तयार नाही. नसेल आपल्याला. शेवटी माझ्या बाजूला एक जण होता, त्याने मला हात लावून सांगितलं ती तिथे बसली ती तुम्हाला हाक मारते. म्हणून मी तिच्याकडे बघितलं तर ती ही मालिनी तिथे बसलेली होती. म्हणून तिनं मला हात केला आणि बोलवून घेतलं. मी गेलो तिथं. गेल्यावरती मला म्हणाली काय माऊली ओळख दाखवू नका. म्हटलं ओळख म्हणजे मला कळलंच नाही तुम्ही इथं बसलायत वगैरे. म्हणले 10 मिनिटं राहिली माऊली निघायला, अजून दर्शन घेतलेलं नाही. मगाचपासून बघते इथंच उभे आहात, जा जाऊन पहिल्यांदा दर्शन घेऊन या. मी म्हणलं नाही असू दे. नाही काय काढा, बुटं काढा, इथे माझ्याकडे ठेवा, इकडे जा जाऊन तुम्ही पहिल्यांदा दर्शन घेऊन या. तर सांगण्यात इतका फोर्स होता की मी असं लहान मूल आज्ञाधारक मुलासारखं आपले बूट काढायला लागलो तिथे बसून. ते बूटपीठ काढले सगळे, ते ठेवले तिथे. थोड्याशा अनिच्छेनेच का होईना पण गेलो. म्हणलं जाऊ दे चला. असं म्हणून ते दर्शन घेतलं. मी तिथे येऊन बसलो. तोपर्यंत पायांची वाट लागलेलीच होती, चिखल बिखल घाण झालेला. आता म्हणलं परत सॉक्स घालायचे, शूज घालायचे. पण ते काय होतं, तो चिखल होतो कडक थोड्या वेळाने, आणि मग तो पायाला आतमधनं टोचत राहतो, थोडं चालताही येत नाही. म्हणून मी म्हणलं आता जाऊ दे, काही इलाज नाही, जरा पाय पुसून घेऊया. म्हणून मी असं शोधत होतो कशाने पुसता येईल. त्यावेळेस ती मला तिथे म्हणाली एक काम करा, हात तिथं बसलाय ना तसंच हात मागं न्या आणि तुमच्या डाव्या हाताला ते लागेल फडकं ते द्या. म्हणजे ठीक आहे. म्हणून मी तसाच हात घेतला आणि मी ते पुसायला म्हणून गेलो तर बघितलं ते भलतंच मोठं फडकं होतं ते. म्हणजे असं काय. म्हणून मी ते असं उलगडायला लागलो तर ते मला कळलं तिचं ती साडी आहे तिची. तर मी म्हणलं अगं माऊली हे फडकं नाही आहे म्हणलं. मला काय वाटलं तिने मला जे दाखवलं तिथे मी हात घातला, पण कदाचित फडकं अजून आजूबाजूला कुठंतरी असेल. तर ती म्हणाली नाही तेच आहे की. म्हणलं तेच काय, ती साडी आहे. तर ते म्हणाली साडी असली म्हणून काय झालं, फडकंच आहे की, ते अंगावरती गुंडाळतील ना, पुसा, पाय पुसा. मी म्हणलं तुझ्या नेसत्या साडीला मी असं नाही पुसणार म्हणलं, हे बरोबर नाही. तर ती म्हणाली मला असं नाहीये माऊली, जे पाय पंढरीची वाट चालून आले त्या पायांनी जर का ते पाय जर का माझ्या लुगड्याला जर लागले तर मला केवढं पुण्य मिळाल्यासारखं आहे. हे ऐकल्यानंतर ना मी असा थंड पडलो. म्हणजे आपण भगवद्गीतेत ते सगळं देह म्हणजे आपलं एक हेच आहे, ते जीर्ण झालं की सांडून जातं वगैरे, पोपटपंची भरपूर आहे आपल्याकडे. पण प्रत्यक्षामध्ये मी जिथे माझे सॉक्स सुद्धा खराब होऊ नयेत म्हणून विचार करणारा माणूस आहे, त्या ठिकाणी ही मालिनी मला तिचे अंगावरती नेसायचं वस्त्र सांगते की तू तुझे पाय पूस, कारण जे पाय पंढरीची वाट चालून आले म्हणून. तर इतका साध्या प्रसंगामधनं जेव्हा तुम्हाला असं काहीतरी काय ते भगवद्गीतेत सांगितलं असेल असं जेव्हा वाटायला लागतं ना, तेव्हा असं अंग मोडून जातं आपलं. आणि मग ती मला ते राहवलं नाही, माझ्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळेला. मी ते केलं सगळं, तिने तिच्या मनासारखं म्हणून आपलं मी ते पुसल्यासारखं केलं, तसंच घातलं. आणि मग माझा एक प्रकारे असं ते वाटायला लागलं की इथून पुढे आता या गोष्टींची काळजी नाही करायची. आपल्या पायाला घाण लागते का काय लागतं याचा विचार आता नाही. आता तो मनापासून येतच नाही. आता हा विचार हा एक खडा आहे असं मला वाटतं. मग मी ते घेतलं. ते तिला ती पानफुलंच विकत होती. तिने तसेही माझे बूट थोडं ते ठेवलेलेच होते. आता ते तसे पैसे तर घेणार नाही माझ्याकडनं. मग मी 10 रुपये तिच्या हे टाकले. म्हणलं मला थोडे पानफुल तरी दे. तेव्हा ती माझ्यापेक्षा खूप हुशार होती. म्हणजे ती फक्त आध्यात्मिक वगैरे अशी नव्हती, ती व्यवहारातही तितकीच हुशार होती. ती म्हणाली असलं काहीतरी वंगाळ प्रयत्न करू नका,
हे असं मला पैसे द्यायचे वगैरे. पैसे कसले देत आहे? पानफुलाचे पैसे नाहीत. आणि बाकी म्हणाल तर तुम्ही जे द्यायचं ते मला दिलेत की, तुमचे पाय पुसून दिलेत ना माझ्या साडीला. तर अशा टाईपचे जेव्हा प्रसंग तुमच्या जेव्हा आयुष्यात येतात ना, त्यावेळेला मला असं वाटतं, एक सर्वसामान्यपणे जो संवेदनशील माणूस आहे ना, तो अंतर्मुख व्हायला हवा. आणि तो जर का या गोष्टींचा विचार करायला लागेल ना, तर त्याला मग या वारीमध्ये अशा बऱ्याच इतर गोष्टी सापडू शकतात. त्यातली ही एक उदाहरणं दाखल म्हणून सांगितली. तो थांबवा मध्ये मध्ये. परतवारी वाचताना जशी माळीण येते तसे अनेक, मी म्हटलं तसे अनेक कॅरेक्टर्स येत राहतात. आणि प्रत्येक जण अगदी म्हणजे तो मागे लागणारा जो कुत्रा आहे, तो कुत्रा काही बोलत नाहीये, काही नाही, मुकपणे वाटचाल करतोय. आणि लेखक सुद्धा सुरुवातीला त्याला थोडं हिडीस करत असताना नंतर त्याचं सुद्धा त्याच्याशी नातं कसं जोडलं जातं हे खूप छान रीतीने त्यात येतं सगळं. तर मला वाटतं एकीकडे हे जे तत्वज्ञान आयुष्याचं येतं ते कुठेही थोपलं नाहीये लेखक म्हणून, तर ही कसरत कशी सांभाळली, म्हणजे ते कसं येत गेलं? नाही, मी म्हणलं तसं की जेवढी संवेदन क्षमता आपल्याकडे आहे तेवढ्या संवेदन क्षमतेशी प्रामाणिक राहून जर का नुसता जो झालेला प्रसंग आहे तो तसाच्या तसा जरी मांडला ना, कारण मी खरंच अजूनही माझा काही दावा नाही की आपल्याला भयंकर काहीतरी तत्वज्ञानातलं काहीतरी गूढ काहीतरी उकललंय किंवा काय वगैरे, असं काही होत नाही. पण अंतर्मुख होणे ही जी एक प्रक्रिया आहे ना, जी मला वाटतं ह्या 10 दिवसामध्ये 24 तास तुम्ही कायम स्वतःबरोबर असता असं मला वाटतं. आणि हे जेव्हा तुम्ही कायम स्वतःबरोबर असता ना, तेव्हा त्याच्यातनं ऑटोमॅटिकली या गोष्टी होत जातात. मग तुम्ही लहान सहान गोष्टींचे सुद्धा काहीतरी अर्थ लावायचा प्रयत्न करता की या माणसाने मला असं का सांगितलं असेल, या माणसाने मी फक्त ऐकणार आहे, म्हणजे मी इथे उभा आहे आणि त्या दोघांचा काहीतरी संवाद झाला आणि तो मी ऐकला आहे फक्त. पण त्या संवादातनं मलाच खूप काहीतरी कळल्यासारखं वाटतं. हे जे वाटणं किंवा हे मला असं वाटतं या 10 दिवसामध्ये तुम्ही जितकं अंतर्मुख होता स्वतःशी